हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आज मी चालली होती मिनी गोवा बघण्यासाठी आणि पहिल्यांदाच चालली होती त्यामुळे खूप उत्सुक होती बघण्यासाठी. तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी संध्याकाळी साधारण 5 ते पावणे 5च्या आसपास घरातून निघाली होती आणि हे आहे भारतीय विद्यापीठ. बऱ्याच जणांना माहीत आहे. भरपूर जण इथे शिकण्यासाठी वगैरे येत असतात आणि बरेच जण माझ्या ना व्हिडिओवर वगैरे विचारत असतात भारतीय विद्यापीठला आम्ही वगैरे आलो आहे. म्हणून त्यांच्यासाठी खास हा मी व्हिडिओ बनवला होता. कारण बरेच वेळा मी तिथून जाते पण कधी व्हिडिओ बनवला नाही. पण एका दोघांनी विचारलं होतं त्यांच्यासाठी खास हे मी बनवलं होतं. कारण भारतीय विद्यापीठला मिस करतो असं बरेच जण सांगत होते. त्यांसाठी छोटीशी एक क्लिप काढली होती. आम्ही चाललो होतो पाझर तलाव बघण्यासाठी. त्यालाच नाव ठेवलं आहे मिनी गोवा आणि हे आहे कागलमध्ये. आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो. आमच्या इथून साधारण अर्धा तास लागतो, जास्त वेळ काय लागत नाही. त्यामुळे खूप लेटने निघालो होतो. 5 वाजता घरातून साधारण निघालो होतो. आणि इथे ना मिनी गोवा असं नाव का ठेवलं आहे कारण इथे ना खूप गोव्यासारखं बऱ्यापैकी गोष्टी केल्या आहेत. बऱ्यापैकी नाही म्हणता येत पण थोड्याफार केल्या आहेत. कारण बोटिंग वगैरे इथे केले आहे. भिजण्यासाठी छान धबधबा वगैरे केला आहे. त्यामुळे इथं मिनी गोवा नाव ठेवलं असेल असं माझा अंदाज आहे. कारण कोल्हापूरमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी काही-काही आहे. पण इथे ना भिजण्यासारखं वगैरे असं ना काही नाही आहे. फक्त वॉटर पार्कला गेलं तरच किंवा बोटिंग करायचं म्हटलं तर रंकाळ्यावरती जावं लागतं. रंकाळ्यावरती ना खूप पैसे घेतात बोटिंग करण्यासाठी. थोडंसंच अंतर फिरून आणतात पण तिथे भरपूर फी घेतात. पण इथे नाही आहे. इथे खूप फी कमी आहे. खूप मस्त वातावरण आहे आणि स्वच्छता तर खूपच आहे. एकही कागदाचा तुकडा तिथे पडलेला दिसत नव्हता. आम्हाला खूप छान स्वच्छता पण ठेवली होती. गेल्या-गेल्या पार्किंगला पण खूप छान जागा मोकळी ठेवलेली होती. त्यानंतर लगेच आतमध्ये जाण्यासाठी ₹20 प्रत्येकासाठी ₹20 तिकीट ठेवली होती. फिरण्यासारखं छान आहे तिथे, पण तिकीट खूप छान कमी आहे. त्यासाठीच इथे बहुतेक गर्दी खूप झाली होती. आम्ही गेलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आणि आम्ही रिटर्न जात होतो ना, तेव्हा खूप लोकं गर्दी करायला लागली होती. लोकं खूप लेटने यायला बघतात कारण रात्रीपर्यंत हे 10 वाजेपर्यंत हे ओपन आहे. त्यामुळे खूप लोकं खूप लेटने यायला इथे येतात. आत प्रवेश केल्या-केल्या पहिल्यांदा लहान मुलांच्या खेळण्यासाठी आहेत घसरगुंडी किंवा ट्रेनवर बसणे. खूप काही पर्याय आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी. आम्ही काही त्या ठिकाणी गेलो नव्हतो कारण स्वामी काय आमचा खेळायला, झोपायला वगैरे बसायला घाबरतो. त्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही. डायरेक्ट आम्ही पुढे वगैरे गेलो होतो. त्यानंतर पुढे वाळू थोडी ठेवलेली आहे. म्हणजे थोडाफार जागा आहे ना तिथे वाळू वगैरे ठेवली आहे. त्यामध्ये असं गोव्याला आल्यासारखं भारी वाटतं. त्यामुळे थोडंफार वाळूमध्ये मज्जा वगैरे करून आलो. स्वामी थोडाफार खेळला होता आणि स्वामी झोपेतूनच उठून नेलं होतं ना, त्यामुळे स्वामी एकदम शांत-शांत पहिल्यांदाच होता आणि यायच्या वेळेला खूप मस्ती करायला लागला होता. त्यानंतर पुढे वगैरे गेलो आणि ठिकठिकाणी बसण्यासाठी जागा वगैरे, टेबल वगैरे ठेवली होती किंवा छान असं सावलीची जागा वगैरे पण केली होती बसण्यासाठी. त्यामुळे खूप असं छान वाटत होतं मला इथे आल्यानंतर. गोव्याला जाणं ज्यांना शक्य नाही आहे ना, त्यांना इथे येण्यासाठी खूप छान पर्याय आहे आणि गोव्याला जाण्याच्या निम्मा पण नाही, त्याच्यापेक्षा खूप कमी इथं खर्च होतो. खर्च काहीच नाही आहे. खूप कमी तिकीट आहे. प्रवेश करण्यासाठी ₹20 आहेत किंवा ते धबधबा जे कासवाच्या तोंडातून पाणी पडतं तिथे ₹20 तिकीट. खूप असं तिकीट वगैरे कमी आहेत. बोटिंगमध्ये बसण्यासाठी ₹50 तिकीट आहेत. त्यामुळे साधारण सामान्य माणसासाठी खूप छान असं इथे आहे. त्यानंतर इथे पुढे गेल्यानंतर जसं कासवाच्या तोंडातून पाणी पडतं ना, तिथे जायच्या अगोदर थोडंफार खाण्यासाठी पण सुविधा काही नाही का आहेत. आम्ही काही खाण्यासाठी गेलो नव्हतो कारण घरातूनच चहा वगैरे पिऊन गेल्यामुळे आम्ही काही खाण्यासाठी वगैरे थांबलो नव्हतो. आणि अशा ठिकाणी थोडंफार खायचं म्हटलं ना, तर रेट पण खूप छान चांगलेच असतात. त्यामुळे आम्ही काही कुठे थांबलो नाही खाण्यासाठी. पुढे गेल्यानंतर मला कासवाच्या तोंडातून पाणी पडताना तिथे जायचं होतं. मला भिजण्याची खूप इच्छा होती, पण मला काय भिजायला भेटलं नाही. कारण स्वामी थोडंफार खोकत होता, त्यामुळे मला काय पाण्यामध्ये जायला भेटलं नव्हतं. थोडेफार व्हिडिओ करायचे होते, पण त्यांनी बोलले तिकीट काढल्याशिवाय काय जायचं नाही म्हणून. त्यामुळे आम्ही काय त्या साईडला गेलोच नाही. तिथूनच मागे आलो. परत येताना मग मला होडीमध्ये बसायचं होतं. पर्यटकांना याच्यामध्ये बसायची खूप भीती वगैरे वाटते. पण मला हे ना सगळं पाण्यामधून फिरायचं असेल ना, तर मला खूप आवडतं.
त्यानंतर परच्या डॅडूंना कसं काय तयार करून मी पाण्यामध्ये भिजण्यासाठी गेले होते आणि स्वामी पहिल्यांदा तिथं असं हे बघत होता ना, त्यामुळे तो खूप सगळं शांतपणाने बघत होता. थोडंफार घाबरत पण होता, कारण त्याला हे सेफ्टीचं जॅकेट आहे ना, ते घालत होते तेव्हा तो थोडा घाबरला होता. त्यानंतर खूप असं भारी वाटत होतं. 5 मिनिटं फक्त इथं फिरवली होती होडीमधून, पण मला तर खूप भारी वाटलं होतं. मी गोव्यामध्ये गेली होती तेव्हा सर्व खूप काही इथं फिरली होती, बोटिंग केलं होतं. खूप असं पाण्यामध्ये स्कुबा डायव्हिंग वगैरे केलं. त्यामुळे मला पाण्यात गोष्टी खूप आवडतात. पण परीचे डॅडू त्याच्या विरुद्ध आहे. त्यांना ह्याची खूप सगळ्याची गोष्टींची भीती वाटते. मला नकोच म्हणत होते. पण मी बोलली, "चला मला आवडते ना, तुम्ही सोबत चला." का मला होते, "तू एकटी काय फिरायची ती फिर." पण मला एकट्याला फिरायला नाही आवडत. जबरदस्तीने त्यांना घेऊन गेली होती. खूप सारे व्हिडिओ, फोटो आम्ही काढले होते आणि जास्त वेळ पण नाही ठेवला आतमध्ये. 5 मिनिटामध्ये रिटर्न आणलं, पण त्याच्यामध्ये मी खूप सारी मज्जा करून घेतली होती. खूप भारी वाटलं. बरेच दिवस इथे येण्याचा प्रयत्न करत होते. Instagramवर रील ना खूप व्हायरल झाल्या या तलावाबद्दल. पण मला यायला कधीच भेटत नव्हतं. आज जसे आई आल्या होत्या ना, तेव्हापासून ठरवलं होतं पाझर तलाव बघण्यासाठी आणि आज आम्ही इथं आलो होतो. खूप भारी वाटलं. संध्याकाळचं वातावरण होतं आणि शांत वातावरण होतं. खूप छान असं तलाव आहे. कुणाला यायचं असेल तर नक्की या. बोटमधून फिरून वगैरे आल्यानंतर जास्त काही आम्ही फिरलो नाही. थोडंफार साईडला आणि काही बघायचं होतं ते वगैरे बघितलं आणि मग घरी यायला निघालो. चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.